नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच वनरक्षक भरती 2025 साठीची जाहिरात येणार आहे आणि या भरती अंतर्गत एकूण 12,000 प्लस म्हणजेच 12,000 पेक्षा जास्त पदांकरिता ही भरती असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असणार आहे. ठीक आहे. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वनरक्षक पदासाठीचा असलेला जो अभ्यासक्रम आहे आणि त्याचं जो परीक्षेचं स्वरूप आहे हे डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, TCS द्वारे ही वनरक्षकची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे. म्हणजे TCS वनरक्षकची एक्झाम घेणार आहे. ही परीक्षा जी आहे ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. प्रश्न जे आहेत ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील, म्हणजेच MCQ टाइप्स असणार आहेत, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ठीक आहे. परीक्षेमध्ये आपल्याला एकूण 60 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल, म्हणजेच एकूण 120 गुणांची आपली एक्झाम असणार आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 2 तास इतका वेळ दिला जाईल. ठीक आहे. त्यानंतर वनरक्षक या पदासाठी आपल्याला मैदानी चाचणी सुद्धा द्यावी लागणार आहे, जे की एकूण 80 गुणांची असणार आहे. ठीक आहे. मैदानी चाचणीबद्दल डिटेलमध्ये आपण पुढे पाहणार आहोतच. त्याच्यानंतर आपण वनरक्षक भरतीसाठी असलेले विषय पाहूयात. या ठिकाणी पहा, वनरक्षक या पदासाठी आपल्याला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे एकूण 4 विषय आहे आणि प्रत्येक विषय जो आहे तो एकूण 30 गुणांसाठी आहे. म्हणजे मराठी 30 गुणांसाठी असणार आहे, इंग्रजी 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 30 गुणांसाठी आणि बौद्धिक चाचणी सुद्धा 30 गुणांसाठी असणार आहे. म्हणजेच सर्व जे विषय आहेत ते समान वेटेजचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूयात. आता हा जो विषय आहे सामान्य ज्ञान, यामध्ये आपल्याला राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण व हवामान या बाबींचा स्पेशल अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आणि पासिंगसाठी आपल्याला या ठिकाणी 45 गुण असणे आवश्यक आहेत. ठीक आहे. 120 पैकी किमान 45 गुण असणे आवश्यक आहे. म्हणजेच कमीत कमी 54 मार्क्स आपल्याला या ठिकाणी मिळवणे आवश्यक आहे. आता या परीक्षेतील जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचा जो स्तर आहे तो माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या दर्जाच्या समान असेल. म्हणजेच 10वीच्या परीक्षेच्या दर्जाच्या समान क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारले जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पाहूयात. शैक्षणिक पात्रता काय आहे पहा, तर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 12वी. ठीक आहे. 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुसूचित जमाती प्रवर्ग असेल, माजी सैनिक असेल किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूयात. वनरक्षक या पदासाठी आवश्यक असलेली शारीरिक पात्रता पाहूयात. पुरुष उमेदवारासाठी किमान उंची 163 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, तर स्त्री उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी छातीचा जो घेर आहे तो न फुगवता 79 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, तर फुगवून 84 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि वजन जे असेल ते स्त्री व पुरुष उमेदवारांसाठी वैद्यकीय मापदंडानुसार असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी पुरुष उमेदवारासाठी किमान उंची 152.5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, तर स्त्री उमेदवारासाठी 145 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तसेच पुरुषांसाठी छातीचा घेर न फुगवता 79 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे, तर फुगवून 84 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पाहूयात. पुढे पहा, मैदानी चाचणी पुरुष उमेदवारांसाठी 30 मिनिटात 5 किलोमीटर धावणे व महिला उमेदवारांसाठी 25 मिनिटात 30 किलोमीटर धावणे. ठीक आहे. आलं लक्षात. मैदानी चाचणीमध्ये पुरुष उमेदवाराला 30 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर रनिंग करावी लागेल, तर महिला उमेदवारास 25 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर रनिंग करावी लागेल. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वनरक्षक पदाचा अभ्यासक्रम तसेच त्याच्या परीक्षेचं स्वरूप सुद्धा पाहिलेलं आहे. आता हा अभ्यासक्रम कव्हर करण्यासाठी एक परफेक्ट संदर्भ ग्रंथ सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. प्राईम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेला वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक. विद्यार्थी मित्रांनो, हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला
संपूर्ण सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण व शब्दार्थ, इंग्रजी व्याकरण व शब्दार्थ, बौद्धिक चाचणी, वन विभागाच्या विशेष माहितीचा यामध्ये समावेश आहे. तसेच महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 मधील वनांबाबतची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तसेच भारतीय वनस्थिती अहवाल 2023 मधील राज्याच्या वनांची आकडेवारी सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. तसेच वन विभागाच्या योजना व कायद्यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा घटक हवामान, पर्यावरण व चालू घडामोडी यांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2023 मधील TCSच्या पेपरचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर हा संदर्भ ग्रंथ खरेदी करायचा असेल तर त्याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत. तुम्ही जर वनरक्षक या पदाची तयारी करत असाल तर पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.